सातारा शहरातील अजिंक्य कॉलनी येथे डिलिव्हरी बॉय यांना तडकाफडकी कामावरून काढल्याने ठाकरे गटाचे झोमॅटो कंपनीच्या निषेधार्थ आंदोलन। सातारा तालुक्यातील बोरगाव येथे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली। बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस कोठडीमधून संशयित आरोपी पळाला। वाई तालुक्यातील आसले येथील घरफोडी प्रकरणी चोरट्या सुरूर येथून अटक। वाई पोलिसांची कारवाई। वाई तालुक्यातील चिंदवली येथील डीपीतील तार चोरी प्रकरणी तिघांना भुईंज पोलिसांनी भुईंज येथून केले जेरबंद। 2 लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत। पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। पाटण तालुक्यातील नाटोशी येथे आगीत 5 एकर ऊस जळून खाक। शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान। वाई तालुक्यातील चांदक येथे ससाच्या मटणाच्या पार्टीचा बेत आखणाऱ्याला वाई वन विभागाने केली अटक। वाई तालुक्यातील वारुंजी येथे चोरट्याचा बंद घरावर डल्ला। चोरट्यांनी तब्बल 10 लाखाचे दागिने केले लंपास। सातारा जिल्ह्यातील 15 कारखान्यांकडून 30,70,000 क्विंटल साखरेचे उत्पादन। बनावट सोने तारण ठेवून 39 लाखाचा अपहार। फायनान्स कंपनीची फसवणूक। कराडातील प्रकार आला उघडकीस। या प्रकरणी 4 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा तालुक्यातील नागठाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली। नागठाणे जवळच्या चाहूर परिसरात रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प पूर्ण केला। श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या महोत्सवास कोठी पूजनाने प्रारंभ। आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। कोरेगाव शहरातील आझादपूर येथे किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण। कोरेगाव पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल। मान तालुक्यातील मतदारसंघातील विकासकामी आमदार जयकुमार गोरेंना भरीव सहकार्य करणार। केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन। पाटण तालुक्यातील विरेवाडी येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून BSNLच्या 4G टावरचे करण्यात आले भूमिपूजन। केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत मान तालुक्यातील बिदाल व कुळकजई येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उत्साहात आयोजन। वाई तालुक्यातील आसले येथील इलेक्ट्रिक दुकानातील साहित्याची चोरी करणारे चोरटे भुईंज पोलिसांनी केले जेरबंद। सातारा तालुक्यातील कास पठारावरील जीप सफरीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे रहमतपूर नगर परिषदेच्या वतीने व्यावसायिकांकडून 50 किलो प्लास्टिक पिशव्या केल्या जप्त। मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई। खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे जय श्रीरामचा नारा देत हजारो महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अक्षता कलशाची शोभायात्रा संपन्न।